कालच नवी मुंबई महानगरपालिकेने आरक्षण जाहीर केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीचं। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आरक्षणामध्ये या जो मतदारसंघ आहे बेलापूर आणि ऐरोळी याच्यामध्ये एक महिलांना सीट जादा मिळालेली आहे। त्यामुळे पहिली प्रथम तर मी महानगरपालिकेचं अभिनंदन करते की गेल्या 95 पासून ज्यावेळी मी नगरसेविका झाली त्यावेळेपासून आजपर्यंत महिला राज या महापालिकेत आपण पाहिलेलं आहे। महिला महापौर असतील, महिला स्टँडिंग चेअरमन असतील किंवा सभापती असतील, यावेळी एक सीट जादा मिळाल्यामुळे सगळ्या महिलांमध्ये मुंबईचा एक आनंद आहे। आपल्याला माहिती आहे 95 पासून मी जी राजकारणात आल्यापासून ज्या महानगरपालिकेची पहिली सदस्य याचपर्यंत म्हणजे जवळजवळ आज इतकी वर्ष या महानगरपालिकेचा कारभार पाहिलेला आहे आणि तो पुढे तसा सुरळीत राहावा। आणि मला वाटतं आता महिलाच महापौर असेल आमच्या इथे। मतदारसंघ हा प्रामुख्याने आपल्याकडे 51 वॉर्ड आहेत। या 51 वॉर्डमध्ये सगळ्यात जास्त ज्या सीट निवडून येतील भारतीय जनता पार्टीच्या त्या बेलापूर मतदारसंघातून येतील। जवळजवळ 51 उमेदवार असताना आपल्याला जवळजवळ इथे 34 ते 35 जागा भारतीय जनता पार्टीला अशा चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मार्जिनने निवडून येतील। आणि जास्त प्रयत्न आम्ही करू तर आमच्या जास्त पण उगाच अतिशय युक्ती नाही करत, पण 35 किंवा 34-35 जागा या आमच्या सहज निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या। तर बेलापूरचा हा नवी मुंबईमध्ये वरचष्मा नक्कीच राहणार आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघात महिला आलेल्या आहेत। त्यामुळे महिला राज हे पुन्हा एकदा माझ्या नेतृत्वात हे इथं सिद्ध करणार आहोत। बेलापूरमधून सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार आणि महापौर बनवताना सिंहाचा वाटा हा बेलापूर मतदारसंघाचा असणार आहे।